गुड इव्हनिंग स्टुडंट. आपण मागील लेक्चरमध्ये ज्यूट या पिकाविषयी काही पॉईंट्स अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये बघा, ज्यूट या पिकाचं लोकल नेम, बॉटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याचबरोबर इकॉनॉमिक युजेस, त्याला आपण इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स असं सुद्धा म्हणतो आहे. त्यानंतर इकॉलॉजी हा पॉईंट्स आपण अभ्यासला. त्यामध्ये सॉईल आणि क्लायमेट हे दोन मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. त्यानंतर त्याच्या व्हरायटीज आपण पाहिलेल्या आहेत. या व्हरायटीजमध्ये ज्यूट या पिकाच्या 2 स्पेसीज आहेत आणि त्या स्पेसीजनुसार आपण प्रत्येक स्पेसीसच्या एक 4 व्हरायटीज पाहिलेल्या आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्या ज्या 2 स्पेसीज आपण पाहिलेल्या आहेत, कॉर्च्योरस कॅप्सुलॅरिस आणि कॉर्च्योरस ओलिटोरियस, तर या 2 स्पेसीजमध्ये डिफरन्स, फरक आज आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिली जी स्पेसीज आहे कॅप्सुलॅरिस, याचं ओरिजिन आपल्याला माहिती आहे काय आहे, साऊथ ईस्ट एशिया किंवा एशिया थोडक्यामध्ये आपण लक्षात ठेवू शकतो. आणि ओलिटोरियस याचं ओरिजिन आहे आफ्रिका. तर आपण याचा डिफरन्स एक एक मुद्द्यांचा अभ्यास करून पाहूयात. पहिला मुद्दा आहे दे कॅन टॉलरेट वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन. आणि दुसऱ्या स्पेसीजमध्ये ओलिटोरियसमध्ये सांगितलेलं आहे दे कॅनॉट टॉलरेट वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन. आता वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन म्हणजेच काय, तर ज्या ठिकाणी पाणी साचून राहते अशा प्रकारची कंडिशन, त्याला वॉटर स्टॅग्नेशन कंडिशन असं आपण म्हणतो. तर जी पहिली स्पेसीज आहे कॅप्सुलॅरिस, ही स्पेसीज ह्या कंडिशनला उपयुक्त आहे. अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण या स्पेसीज किंवा याचं उत्पादन घेऊ शकतो. पण जी ओलिटोरियस स्पेसीज आहे ती वॉटर स्टॅग्नेशन कंडिशनला टॉलरेट करू शकत नाही. दुसरा मुद्दा, दे आर सुटेबल फॉर ग्रोईंग इन लो लेइंग एरिया. दे आर सुटेबल फॉर ग्रोईंग इन लो लेइंग एरिया. आता लो लेइंग म्हणजे काय, तर खोलगट भाग, सखल भाग की ज्या ठिकाणी पाणी साचते. आणि दुसऱ्या स्पीसीजमध्ये सांगितलेलं आहे की दे आर सुटेबल फॉर ग्रोईंग ऑन हाय लेइंग एरिया, म्हणजे उंच भाग जो आहे हाय लेइंग एरिया. तर ही जी स्पेसीज आहे पहिली ही लो लेइंग एरियासाठी सुटेबल आहे आणि ओलिटोरियस ही स्पेसीज आहे ही हाय एरियासाठी सुटेबल आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे दे आर मोस्ट ससेप्टिबल टू डिसीज अँड पेस्ट. आणि ओलिटोरियसमध्ये सांगितलेला आहे तिसरा मुद्दा दे आर मोर रेझिस्टंट टू डिसीज अँड पेस्ट. तर पहिली स्पीसीज आहे सी कॅप्सुलॅरिस. ही जी स्पीसीज आहे तर या स्पीसीजमध्ये ही स्पीसीज रोग आणि किडींना जास्त बळी पडते. पण ओलिटोरियस ही स्पीसीज आहे ही रेझिस्टंट आहे, ही रोग आणि किडी यांना बळी पडत नाही. त्यानंतर चौथा मुद्दा आहे द प्लॅन्ट्स आर डॉर्फ. प्लॅन्ट्स आर डॉर्फ. डॉर्फ म्हणजे काय, तर बुटके जे प्लॅन्ट्स आहे, बुटक्या जाती आहेत, शॉर्ट आहेत, त्याला आपण डॉर्फ म्हणतो. आणि ओलिटोरियस आहे ती द प्लॅन्ट आर टॉल. प्लॅन्ट आर टॉल म्हणजे ओलिटोरियस ही स्पीसीज कशी आहे तर ही उंच वाढणारी आहे आणि कॅप्सुलॅरिस ही बुटकी अशी व्हरायटी आहे किंवा स्पेसीज आहे. पाचवा मुद्दा आहे द फायबर इज लेस लस्टर्ड अँड लो क्वालिटी. आणि ओलिटोरियसमध्ये सांगितलेलं आहे द फायबर इज लस्टर्ड अँड ऑफ गुड क्वालिटी. आता याच्यामध्ये जो फायबर आहे कॅप्सुलॅरिस जी स्पीसीज आहे तर यामध्ये
जे फायबर आहे किंवा जे धागे आहेत यापासून मिळणारे, तर हे कमी क्वालिटीचे असतात आणि यामध्ये जी धागे मिळतात ते कमी प्रमाणामध्ये आपल्याला मिळतात, चांगल्या त्या क्वालिटीचे नसतात. आणि ओलिटोरियस या स्पेसिसचा आपण विचार केला तर फायबर हे चांगल्या प्रकारचे आहेत आणि त्याची क्वालिटीसुद्धा ही चांगली आहे. लस्टर्स म्हणजे काय, तर त्याचे धागे जे आहेत त्याची क्वालिटी ही चांगल्या प्रकारची आहे. नंतर 6वा पॉईंट्स आहे, दे आर लेस ॲडॉप्टेबल टू डिफरंट सॉईल अँड क्लायमॅटिक कंडिशन अँड in case of the olitorius they are more adaptable to different soil and climatic condition. तर जी पहिली स्पीसीज आहे कॅप्सुलॅरिस, तर ही जी स्पीसीज आहे ती वेगवेगळ्या सॉईल आणि क्लायमॅटिक कंडिशनमध्ये जास्त तग धरू शकत नाही, पण जी ओलिटोरियस स्पीसीज आहे ती वेगवेगळ्या सॉईल आणि क्लायमॅटिक कंडिशनमध्ये जास्त तग धरू शकते किंवा वेगवेगळ्या सॉईल आणि क्लायमॅटिक कंडिशनमध्ये आपण ती घेऊ शकतो. तर हा डिफरन्स आपल्याला 4 मार्काला विचारला जाऊ शकतो किंवा 2 मार्कासाठी जर विचारला तर 4 मुद्दे याचं लिहिणे अपेक्षित आहे. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल आणि अगदी सोपं आहे, वाचून या ठिकाणी समजतो. यामध्ये तुम्हाला थोडासा पक्ष्यांचा सुद्धा आवाज येत असेल. कॉलेजमध्ये तुम्ही नसल्यामुळे पक्षी फार वर्गामध्ये सुद्धा येऊन बसत आहेत. ठीक आहे, हा एकदा परत डिफरन्स व्यवस्थित तुम्ही वाचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, कल्चरल मेथड्स. कल्चरल मेथड्स म्हणजेच काय, तर प्रिपरेशन ऑफ द लँड, म्हणजे पिकाची पेरणी करण्याच्या पूर्वी आपण जमिनीची जी मशागत करतो त्याला प्रिपरेशन ऑफ लँड किंवा लँड प्रिपरेशन किंवाच त्याला प्रिपरेटरी टिलेज असं म्हटलं जातं. ठीक आहे, प्रिपरेटरी टिलेज. यामध्ये एक एक मुद्दा आपण बघूया, अभ्यासूया. यामध्ये पहिला मुद्दा काय दिलेला आहे, ज्यूट क्रॉप रिक्वायर अ क्लीन क्लॉड फ्री फील्ड विथ फाईन टिल्थ. म्हणजे ताग या पिकासाठी जमीन कशी गरजेची आहे, तर क्लीन जमीन, म्हणजे आधीचं जर पीक आपण घेतलेलं असेल तर त्या जमिनीमध्ये आधीची धसकट किंवा स्टबल्स म्हणतो ती सगळी व्यवस्थित काढणं गरजेचं आहे. नंतर क्लॉड फ्री म्हणजे त्या ठिकाणची ढेकळे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात नकोय, आणि त्याचबरोबर फाईन टिल्थ म्हणजे भुसभुशीत जमीन, अशा प्रकारची जमीन या पिकासाठी आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, लँड इज प्लोड 3 to 4 टाइम्स बाय वुडन प्लो. तर त्याला आपण देसी प्लो म्हणतोय किंवा वुडन प्लो. तर या वुडन प्लोच्या सहाय्याने आपल्याला जमिनीची नांगरट करायची आहे, ती 3 ते 4दा करणं आवश्यक आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे, प्लँकिंग इज डन फॉर क्लॉड क्रशिंग, लेवलिंग अँड कॉम्पॅक्टिंग द सॉईल. तर यानंतर आपण ज्यावेळेस प्लोईंग करतो किंवा नांगरणी करतो त्यानंतर प्लँकिंग हे एक अवजार आहे, त्या अवजाराच्या सहाय्याने आपण जी काही प्लोईंग केल्यानंतर ढेकळे निघालेली आहेत तर ती ढेकळे फोडण्याचं काम क्लॉड क्रशिंग, त्याचबरोबर जमीन लेवल करण्याचं, सपाट करण्याचं, आणि कॉम्पॅक्टिंग द सॉईल म्हणजे एकदमच भुसभुशीत जमीन जर केली तर त्यामध्ये पिकांची वाढ ही इतकी चांगल्या प्रकारे होत नाही, त्यामुळे थोडीशी कॉम्पॅक्ट अशा प्रकारची जमीन या पिकासाठी आवश्यक आहे. चौथा मुद्दा आहे, ऑल स्टबल्स आर रिमूव्ड थरोली. आणि त्यानंतर जी काही आधीच्या पिकाची काड असतील, स्टबल्स असतील, तर ती आपण जे ऑपरेशन करणार आहे क्लॉड क्रशिंग, तर जमिनीमध्ये गाडलेली जी काही मुळं असतील तर ती वरती येतात आणि ती अशा प्रकारची सगळी मुळं किंवा स्टबल्स ही आपल्याला कलेक्ट करायची आहेत आणि ती रिमूव्ह करायची आहेत, काढून टाकायची. आपण बर्निंग करतो, सहसा ती जाळून टाकतो. आणि त्यानंतर आपण काय करणार आहे, FYM और कंपोस्ट इज ॲडेड बिफोर लास्ट प्लोईंग. यामध्ये ज्या 3 ते 4 आपण नांगरट करणार आहोत, नांगरणी करणार आहोत, तर यामध्ये शेवटची जी नांगरणी करण्याच्या आधी आपल्याला काय करायची गरज असते, तर FYM म्हणजे शेणखत किंवा कंपोस्ट त्या जमिनीमध्ये
मिक्स करायचं आणि त्यानंतर आपण शेवटची फ्लोईंग करणार आहोत. म्हणजे त्यामुळे काय होणार, तर जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे शेणखत आपण पसरवू शकतो. तर अशा प्रकारे आपण प्रिपरेशन ऑफ लँड फॉर ज्यूट कल्टिवेशन हे पाहिलेलं आहे. हा मुद्दा आपण अभ्यासलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण मुद्दा बघूया, सोईंग टाईम. आता ज्यूट या पिकाचा सोईंग टाईम, लागवडीची वेळ ही आपण पाहूयात. ज्यूट क्रॉप कॅन बी सोन फ्रॉम एप्रिल टू 15th जून. ज्यूट क्रॉप कॅन बी सोन फ्रॉम एप्रिल टू 15th जून. म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये किंवा एप्रिल महिन्यापासून तर 15 जूनपर्यंत आपण याची लागवड करू शकतो. बट खालच्या लाईनमध्ये दिलेलं आहे बघा, खालच्या मुद्द्यामध्ये, बट 3rd week ऑफ मे इज ऑप्टिमम सोईंग टाईम. पण त्यामध्ये सुद्धा जो मे महिन्याचा 3रा आठवडा आहे तो सगळ्यात योग्य वेळ आहे ती ज्यूट सोईंग करण्याची. नंतर सोईंग मेथड्स दिलेले आहे. यामध्ये 2 मेथड्स सोईंग मेथड्स आहेत बघा. पहिली आहे ब्रॉडकास्टिंग मेथड आणि दुसरी आहे ड्रिलिंग मेथड. ह्या 2 पद्धतीने आपण या पिकाची लागवड करू शकतो. त्यानंतर आपण पाहूयात सीड रेट. या पिकासाठी जो लागणारा सीड रेट आहे, बियाणे आहेत. आता यामध्ये 2 स्पेसीज जे आहेत, 2 स्पेसीजसाठी वेगवेगळ्या सोईंग मेथडनुसार किती बियाणे लागतात हे आपण पाहूयात. पहिला आहे सी कॅप्सुलॅरिस. तर सी कॅप्सुलॅरिस ही जी स्पीसीज आहे ही एशियामधली स्पीसीज आहे, हे आता आपल्या लक्षात यायला पाहिजे. आणि ओलिटोरियस याचं मूळ स्थान काय आहे, आफ्रिका आहे. तर जी एशियन आहे त्यामध्ये ब्रॉडकास्टिंग मेथडनी जर आपण सोईंग केलं तर 9 ते 12 किलोग्रॅम पर हेक्टर, म्हणजे एका हेक्टरला 9 ते 12 किलोग्रॅम इतके बियाणे आवश्यक आहेत. आणि जर आपण ड्रिलिंग मेथडनी केलं आहे, पेरणी करून केलं आहे, पाभरीने आपण त्याला म्हणतो, तर ते एका हेक्टरला 7 किलोग्रॅम इथं आवश्यक आहेत. म्हणजे ब्रॉडकास्टिंग मेथडला बियाण्याची आवश्यकता जास्त असते आणि ड्रिलिंग मेथडलाही कमी असते. त्यानंतर दुसरी जी स्पेसीज आहे ओलिटोरियस, त्यामध्ये ब्रॉडकास्टिंग मेथडनी समजा पेरणी केली तर एका हेक्टरला 7 किलोग्रॅम बियाणे लागणार आहेत आणि ड्रिलिंग मेथडनी जर पेरणी केली तर एका हेक्टरला 5 किलोग्रॅम बियाणे लागणार आहे. म्हणजे ह्या 2 स्पेसीजमध्ये आपण कंपॅरिझन केलं तर ओलिटोरियस स्पेसीज यासाठी लागणारे हे जी बियाणे आहेत ती कमी लागतात आणि कॅप्सुलॅरिससाठी लागणारे जे बियाणे आहेत, सीड रेट आपण त्याला म्हणतो, ते जास्त प्रमाणामध्ये आवश्यकता आहे त्याची. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत स्पेसिंग. यामध्ये सुद्धा 2 स्पेसीजनुसार त्याची स्पेसिंग, त्याचं अंतर सांगितलेलं आहे. तर पहिली स्पेसीज आहे कॅप्सुलॅरिस. त्याचं जे अंतर आहे ते आहे 30 बाय 7.5 सेंटीमीटर, 30 बाय 7.5 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर हे जे डिस्टन्स आहे ते 2 ओळींमधील आहे आणि 7.5 सेंटीमीटर आहे हे 2 रोपांमधील अंतर आहे. आणि ओलिटोरियसचा विचार जर केला तर यामध्ये सुद्धा 2 ओळींमधील अंतर हे 30 सेंटीमीटरच आहे. पण 2 रोपांमधील, 2 प्लॅन्टमधील जे अंतर आहे ते आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे त्याला आपण रो टू रो अँड प्लॅन्ट टू प्लॅन्ट डिस्टन्स असं म्हणतो. रो डिस्टन्स जे आहे, रो टू रो, ते 30 सेंटीमीटर असणार आहे आणि प्लॅन्ट टू प्लॅन्ट कॅप्सुलॅरिसमध्ये 7.5 सेंटीमीटर. अँड इन केस ऑफ द ओलिटोरियस द प्लॅन्ट टू प्लॅन्ट डिस्टन्स इज 5 सेंटीमीटर. त्यानंतर सोईंग डेप्थ. तर सोईंग डेप्थ आपण कुठल्या मेथडच्या संदर्भात सांगणार आहोत तर ही आहे ड्रिलिंग मेथड. कारण ब्रॉडकास्टिंग मेथडमध्ये सोईंग डेप्थ आपण बियाणे फेकून देतो, त्याच्यामुळे सोईंग डेप्थ यामध्ये आपण सांगू शकत नाही. तर ड्रिलिंग मेथडचा जेव्हा विचार करतो तेव्हा सोईंग डेप्थ ही 2.5 ते 4 सेंटीमीटर, म्हणजे शॅलो स्लोईंग, खूप जास्त खोलवर आपल्याला बियाणे पेरायचे नाही आहेत. 2.5 ते 4 सेंटीमीटर इतकी त्याची सोईंग डेप्थ असणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर हे जे सीड रेट्स आहे किंवा स्पेसिंग आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. या कल्टिवेशनमध्ये महत्त्वाचे मुद्दे आहेत ते
आपल्याला 5वा जो क्वेश्चन येतो टॅब्युलर इन्फॉर्मेशन, त्यामध्ये ह्या गोष्टी विचारल्या जातात. तर त्या व्यवस्थित त्याचा सराव करायचा आहे आणि व्यवस्थित त्या लक्षात ठेवायचे आहेत. कारण तुम्हाला यावर्षी 12वीमध्ये जवळपास सर्व क्रॉप कल्टिवेशन आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही याचा सारखा सराव जर केला तर तुम्हाला ते कन्फ्युजन होणार नाही. नाहीतर मग सिड्रेट किंवा स्पेसिंग यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकते. त्यामुळे त्याचा वारंवार अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूया, इंटरकल्टिवेशन. इंटरकल्टिवेशन म्हणजेच काय, तर त्याला मराठीमध्ये आपण आंतरमशागत असं म्हणतो. आणि इंटरकल्टिवेशनची डेफिनेशन सांगायची झाली तर ऑपरेशन्स विच आर कॅरीड आउट इन स्टँडिंग क्रॉप दॅट इज कॉल्ड ॲज अ इंटरकल्टिवेशन. आता यामध्ये आपण काय करतो आहे, पहिला मुद्दा आहे थिनिंग इज डन वेन द क्रॉप इज 10 सेंटीमीटर टॉल. यामध्ये आपल्याला थिनिंग ऑपरेशन करायचं आहे. थिनिंग म्हणजे याआधी तुमचं झालेलं आहे थिनिंग, कॉटन कल्टिवेशनमध्ये आपण शिकलेलो आहोत. थिनिंग मीन्स रिमूव्हल ऑफ द एक्सेस प्लॅन्ट. जास्त झालेली जी रोपं आहेत त्यामधून आपल्याला ती काढून टाकायची आहेत, जास्त झाली असतील तर ज्यूट कल्टिवेशनमध्ये आपण ज्यावेळेस थिनिंग करतो तर हे जे पीक आहे किंवा सीडलिंग्स आहे त्याची जी रोपं आहे ती 10 सेंटीमीटर उंच झाल्यानंतर आपण हे थिनिंग ऑपरेशन यामध्ये करतो. दुसरा मुद्दा आहे 2 to 3 हँड विडिंग आर गिवन ॲट 15 days इंटरवल टू कीप द वीड ग्रोथ अंडर कंट्रोल. यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर 15 दिवसाच्या अंतराने 2 ते 3 हँड विडिंग म्हणजेच त्याला खुरपणी म्हणतो, तर ते आपल्याला करायचं आहे. कशासाठी, तर ती तणांची वाढ आहे ती आपल्याला नियंत्रित करायची आहे. त्यासाठी आपण 2 ते 3 खुरपण्या या ठिकाणी करणार आहोत. तर इंटरकल्टिवेशनमध्ये थिनिंग आणि विडिंग हे 2 ऑपरेशन आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे क्रॉप रोटेशन. आपण एकच एक पीक न घेता आपण जर क्रॉप रोटेट केलं तर त्या मुख्य पिकावर येणारे जे रोग आहे किंवा किडी आहे याचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येतो. त्यासाठी क्रॉप रोटेशन हे फार गरजेचं आहे. तर यामध्ये बघा, ज्यूट जर आपण क्रॉप घेतलं असेल तर त्यानंतर पॅडी आपण घेऊ शकतो. त्यानंतर 3 जर क्रॉप घ्यायचे असतील तर ज्यूट, पॅडी, शुगर केन किंवा रोटेशन आपल्याला करायचं आहे. त्यानंतर ज्यूट, नंतर व्हीट, मेज, पोटॅटो आणि ट्रिपल ज्यूट या ठिकाणी सांगितलेलं आहे बघा. ट्रिपल क्रॉपिंग त्याच्यामध्ये ज्यूट, पॅडी आणि खेसारी असं या ठिकाणी दिलेलं आहे. आता हे खेसारी जे आहे प्लॅन्ट सुरुवातीला आधी आपल्याकडे सुद्धा याचं उत्पादन घेत होते, त्याला मराठीमध्ये लाख असं म्हणतात. हरभरे जसे असतात हरभऱ्याचं आपण उत्पादन घेतो त्याचप्रमाणे हे आहे. जसं आपण हरभऱ्याची डाळ वापरतो तशी ह्याची पण डाळ आधी आपल्याकडे वापरायची, पण आता ह्याच्यावरती बंदी आलेली आहे. तर त्या भागामध्ये सुरुवातीला याचं उत्पादन घेतलं जायचं. त्यामध्ये ट्रिपल क्रॉपिंग जर असेल तर ज्यूट, पॅडी आणि केसारी इज फॉलोड अंडर इरिगेटेड कंडिशन. इरिगेटेड कंडिशनमध्ये ते घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण मॅन्युरिंग पाहूयात. मॅन्युरिंगमध्ये या पिकासाठी मॅन्युअर्स आणि फर्टिलायझर किती देणं गरजेचं आहे तर 4 to 8 tons ऑफ FYM और कंपोस्ट पर हेक्टर इज ॲडेड इन सॉईल ॲट द टाईम ऑफ लँड प्रिपरेशन. म्हणजे 4 ते 8 टन आपल्याला शेणखत किंवा कंपोस्ट एका हेक्टरसाठी देणं गरजेचं आहे. आणि फर्टिलायझरचा जर विचार केला तर NPKचा डोस आपण साधारणतः देतो. त्याच्यामध्ये 30 किलोग्रॅम नायट्रोजन, 30 किलोग्रॅम फॉस्फरस आणि 30 किलोग्रॅम पोटॅश हे आपल्याला देणं गरजेचं आहे. बघा किती फर्टिलायझर डोस 30 आणि 30 किलोग्रॅम NPK kg पर हेक्टर. आता या ठिकाणी फर्टिलायझरचा डोस आपण ज्यावेळेस देतो त्यावेळेस किलोग्रॅममध्येच तो लिहिणं अपेक्षित आहे आणि ज्यावेळेस आपण मॅन्युअल्स देतो तो टन्समध्ये आपण देणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर हे या ठिकाणी आपल्याला
विसरायचं नाही आहे, त्याचं युनिट हे व्यवस्थित आपल्याला लिहायचं आहे. 4 to 8 टन्स. आणि फर्टिलायझर डोस असेल तर kg/हेक्टर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळे मुद्दे ज्यूट कल्टिवेशनविषयी अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला आपण डिफरन्स पाहिलेला आहे 2 स्पेसीजमधील. त्यानंतर लँड प्रिपरेशन म्हणजेच प्रिपरेटरी टिलेज, नंतर सोईंग टाईम, सोईंग मेथड, सीड हा सुद्धा 2 स्पेसीजला वेगवेगळा सीड रेट, त्याचप्रमाणे स्पेसिंग, त्यानंतर सोईंग डेप्थ, इंटर कल्टिवेशन, क्रॉप रोटेशन आणि मॅनरी. तर आजच्या लेक्चरमध्ये जे काही मुद्दे आपण शिकलेले आहोत ते आपल्याला समजले असतील. जर एखाद्या मुद्द्यामध्ये काही शंका असेल तुम्हाला तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. पर्सनल व्हॉट्सअपला सुद्धा मेसेज तुम्ही करू शकता. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू.